Okay, so just to give you a recap to what we studied. So yesterday we were studying the series, like so we were looking for a pandas library shifted from NumPy. So why we shifted? Because NumPy has a lot of complicated things such as series on n-dimensional array, as in a list within the list within the list, and then it's very difficult to identify which element we are looking at, or it's difficult to slice or index the n-dimensional array. So that's what we did. Then we shifted to using a pandas. So what pandas does is it simply creates the data into series, as in a series data format or a data type. And how it does it? pd.series. If you use that function called pd.series, you will get series as an output, right? So in by using or by creating a series, it is very easy to um, do mathematical calculations म्हणा किंवा लॉजिकल ऑपरेशन्स हे सगळं करणं खूप सोपं होतं, राईट? कारण तुम्ही डायरेक्टली सिरीजचं नाव ग्रेटर दॅन 5 ग्रेटर दॅन 10 ग्रेटर दॅन 20 विच एव्हर इन्फॉर्मेशन यू वॉन्ट टू कन्वे ते तुम्ही सांगू शकता डायरेक्टली, आणि तिथं ब्रॉडकास्टिंग ऑपरेशन्स होतं, ॲज इन whatever comparison you want to do, it will happen on the all of the elements. म्हणजे त्या सिरीज मधल्या प्रत्येक इलेमेंट वरती कंपॅरिझन होईल जर तुम्ही सिरीजचं नाव ग्रेटर दॅन 5 असं लिहिलं तर, राईट? सो हे सगळं आपण बघितलंय. That's why I asked you to go through the documentation and whatever we have studied. So what we are going to look for now is methods and operations on the series. Okay. So screen, hope my screen is visible. Screen दिसत असेल तुम्हाला, right? तर pd.series हे आपण काल बघितलं, how to create a series and how to access the elements inside a series using such index, right? Start, end, -1 and step. All these things we have seen already. Clear? So already we have seen most of the things. So आपण कुठे आलो होतो? We were at the operations part, as in operations on the series. तर as लिस्टचे जसे ऑपरेशन्स होतात, in the same way series will operate, but only difference is in the list. If you add to list, it will concatenate, म्हणजे ते डायरेक्ट ऍड करण्यापेक्षा एक्सटेंड होते लिस्ट. म्हणजे 1 10 10 20 30 प्लस 40 50 60 हे ऍड केलं तर तुम्हाला एक कम्प्लीट सिरीज मिळेल, ज्याच्यात 10 20 30 40 50 60 असं लिहिलेलं एक सिरीज मिळेल. बट इन केस ऑफ सॉरी, हे लिस्टच्या बाबतीत होतं, बट इन केस ऑफ सीरीज मतलब सीरीज के बारे में आप डायरेक्टली मैथमेटिकल कैलकुलेशंस कर सकते हो. Why this is possible? Because we are learning a pandas. Pandas is built for mathematical calculations, right? मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करण्यासाठी हे पांडाज मधले सिरीज डेटा फ्रेम हे सगळे डेटा टाइप्स क्रिएट झालेले आहेत. त्यामुळे whenever you add two series, समजा इथे series 5 and series 6, okay, before this let me import the libraries. Import pandas as pd, import numpy as np, right? And then I will execute this line series. Once the series are created, मग series 5 plus series 6 करू शकता डायरेक्टली. तुम्हाला बघा 56 plus 10 66 डायरेक्ट ऍड झालेले दिसेल. बट वन इंटरेस्टिंग थिंग इज, इथे किती इलिमेंट आहेत? इथे 5 आहेत, आणि हे 5 आणि ह्या 5 यांचं कॉम्बिनेशन होईल. फॉर रिमेनिंग 4 इथं काहीच नाही आहे, राईट? सो दिस इज कन्सिडर्ड ॲज अ नल, नॉट अ नंबर, nan व्हॅल्यूज. आणि nan व्हॅल्यूची एक प्रॉपर्टी आहे, इफ यू ऍड एनिथिंग इन द nan, आउटपुट इज नल. इफ यू ऍड एनिथिंग इन द नल, आउटपुट इज नल. ओके, त्यामुळे तुला आउटपुट तुम्हाला हे नल किंवा nan दिसते. nan इज नथिंग बट अ नॉट अ नंबर. क्लिअर?
इफ सिरीज मध्ये पाचच असतील, सपोज यू हॅव ओनली 5 एलिमेंट्स, म्हणजे जसं खाली 5 आहेत वर 5 आहेत, यू विल गेट ओनली 5 आउटपुट. 5 तर दिसतील तुम्हाला, राईट? बट ऍक्च्युअल में यू हॅव मोर ऑप्शन्स. नॉट अ नंबर. सिमिलरली मायनस पण वर्क होतं, नॉट अन इश्यू. जिथं मायनस करायचं तिथे मायनस विल ऑल्सो गेट एक्झिक्युटेड, राईट? जर मल्टिप्लिकेशन असेल, सेम मल्टिप्लाय पण होतो. ऑल ऑपरेशन्स आर सेम, ऍज इन नंबर वरती जसं ऑपरेशन करतो आपण, तर त्या सेम वे मध्ये ऑपरेशन्स होतात सगळे. ओके. डिव्हिजन और डिव्हिजिबिलिटी ऑपरेशन्स. तर डिव्हिजिबिलिटी होते इथे. सिरीज डिवायडेड बाय 10, तर प्रत्येक नंबरला डिवायडेड बाय 10 होऊन जातं. म्हणजे ब्रॉडकास्ट होऊन जातं. प्रत्येक या सिरीज मध्ये 10 नंबर असतील, तर हा this 10 will divide each and every number. That's why you are getting these outputs, right? तेव्हा तुम्हाला हे आउटपुट मिळतात. सिमिलरली ग्रेटर दॅन 10, ग्रेटर दॅन 30, लॉजिकल ऑपरेशन सेम. प्रत्येक हा जो ऑपरेशन करताय तुम्ही ग्रेटर दॅन 30, हा प्रत्येक नंबर वरती जाऊन तो काउंट करेल. पहिला नंबर जो आहे त्याच्यावरती ग्रेटर दॅन 30 बघेल, दुसरा नंबर बघेल ग्रेटर दॅन 30, तिसरा नंबर बघेल ग्रेटर दॅन 30. सो ऑल द ऑपरेशन्स तो परफॉर्म करेल आणि तुम्हाला आउटपुट मध्ये देईल फॉल्स आणि ट्रू. आणि याला कन्वर्ट, आता आपण बघितलं होतं बुलियन मास्किंग, आठवत आहे का? जर ट्रू अँड फॉल्स आले, त्यांना कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो, सेम सिरीज 5 लाच मी पास करतो. देन जिथे जिथे ट्रू आहेत, ट्रू नंबर्स, ते मला आउटपुट मध्ये मिळतील. सेम ग्रेटर दॅन 45, बुलियन मास्किंग, आउटपुट मध्ये ते मिळतं मला, राईट? इक्वल टू, डबल इक्वल टू म्हणजे कंपॅरिझन. असा कोणता नंबर आहे जो इक्वल टू 45 आहे? जर कोणता नसेल, ओके, तर काय आउटपुट येईल? एनी गेस? नल. कारण काहीच नाही आहे. म्हणजे 45 चे इक्वल टू कोणता नंबर आहे का आपल्या सिरीज, म्हणजे पांडाच्या सिरीज मध्ये, which is series 5? No, I don't have any number which is equal to 45 in series 5. That's why I get empty series. क्लिअर? काय एम्प्टी येते तिथे, तिथे काय नंबर नाही येते, दिसतंय तुम्हाला? नंतर मिन मॅक्स मेथड्स कुठले कुठले सिरीज वरती, जे आपण मेथड लिस्ट, टपल, स्ट्रिंग यावरती बघितलेत, सेम सगळे मेथड्स असतात. और नंपाय मध्ये खूप सारे मेथड्स बघितलेत आपण, सच एज np डॉट min, np डॉट max, np std स्टँडर्ड डेविएशन, राइट? और दिसतंय राइट माझी स्क्रीन? येस, नो? स्क्रीन दिसते माझी? ओके. सो सिरीज 5, सो सिरीज 5 वरती आपण फंक्शन लावतो मॅक्स, मिन आणि np डॉट लॉग, लॉगॅरिथमचे नंपायचे फंक्शन्स आपण यूज केलेत ऑन पांडाच्या सिरीज वरती, अँड स्टील आय गेट अ आन्सर. इथे तुम्ही मॅक्स, मिन आणि तुम्हाला इथे आन्सर मिळत आहेत. वाय? बिकॉज pandas is built on top of numpy. So numpy चे सगळे फंक्शन pandas वरती वर्क होतात. क्लिअर? का आपण numpy शिकलो? कारण numpy मधला जो अरे आहे तोच सेम कन्सेप्ट सिरीज मध्ये वापरलाय. त्यामुळे numpy चे सगळे फंक्शन्स तुम्हाला यूज करता येतील pandas वरती. Not only this, this is series 5, series dot sum, mean, max, all the functions. Not only this, आता हा डेटा आहे, तर डेटाला तुम्ही सिरीज मध्ये कन्वर्ट करणार, pd डॉट सिरीज, डेटा पास करा सिरीजच्या फंक्शनला, राईट? देन काउंट नल, कसं? सिरीज डॉट काउंट,
किती व्हॅल्यूज आहेत हे तुम्ही काउंट करू शकता. क्लिअर? नॉट ओनली दिस, स्टँडर्ड डेव्हिएशन वगैरे काढतात, स्टँडर्ड डेव्हिएशन, मीन, median, all these things. आणि नॉट ओनली दिस, देर इज अ फंक्शन कॉल्ड युनिक. तर माझ्या पूर्ण डेटामध्ये किती युनिक इलेमेंट्स आहेत ते सगळे इलेमेंट्स आय कॅन फाइंड इट आउट. ओके, बाय युझिंग युनिक. आणि एन युनिक म्हणजे नंबर ऑफ युनिक इलेमेंट्स. नंबर म्हणजे याच्यात माझ्यात 5 युनिक इलेमेंट आहेत. यू कॅन सी 1 2 3 4 5. there are 5 unique elements, right? Likewise you can print 5 unique elements. then you, हे सगळे जे मेथड्स आहेत हे सेम वॉट एव्हर वी हॅव लर्न, तर तुम्ही ऑफिशियल डॉक्युमेंटेशन फॉलो करू शकता. ऑफिशियल सिरीजचे सगळे फंक्शन्स तुम्हाला इथे मिळतील. pandas डॉट सिरीज डॉट डेटा टाइप. तर डेटा टाइप तुम्हाला फाइंड आउट करता येईल. हे बघा, पांडाचं सिरीज एस नावाची सिरीज बनवली, एस डॉट डी टाइप असं टाकलं तर मला डेटा टाइप मिळेल. तर इकडे सगळे फंक्शन्स दिसतील तुम्हाला. pandas डॉट ऍड, सिरीज डॉट ऍड हे फंक्शन आपण बघितलं राईट. कसं वापरायचं आहे बघा, सिरीज डॉट ऍड आणि मग इथे बाकीचे पॅरामीटर पास करू शकता. इफ तुम्हाला जर करायचे असतील, नसेल तरी चालून जातं. आणि ऍक्सेस 1 म्हणजे कॉलम ऍक्सेस 0, रो वाईज राईट, रो वाईज कॅल्क्युलेशन होतात. ऍक्सेस 1 म्हणजे कॉलम वाईज कॅल्क्युलेशन होतात, राईट. सो ऑल दिस फंक्शन्स आर अवेलेबल आणि त्यांचे एक्झाम्पल पण तुम्हाला इथे दिसतील. इंडेक्स, ऍड, राईट. नॉट ओनली दिस, एम्प्टी काय असेल किंवा सिरीजचं नाव इथे तुम्हाला हे बघा लेफ्ट साइडला यू कॅन सी लॉट ऑफ फंक्शन्स अवेलेबल. सी स्ट्रिंग डॉट लोअर, सिरीज मध्ये काही स्ट्रिंग असतील तुमच्या, तर स्ट्रिंग वरती जे मेथड आपण यूज केले, ऑल दोज मेथड्स आर ऍप्लिकेबल हिअर इन pandas as well. str डॉट लोअर, अप्पर, टायटल, कॅपिटलाइज, स्वॅप केस हे सगळं आपण केलंय स्ट्रिंग मध्ये. म्हणजे str डॉट लोअर केलं तर काय होईल, सगळे अल्फाबेट्स within that string will get converted into lower case, right? अप्पर असेल तर कॅपिटल लेटर्स मध्ये ते कन्वर्ट होतात. So all those things which we have done previously, it is available in the pandas. You can perform all these operations, right? Clear सगळ्यांना? And then series, pd dot series, you can do series आणि इथं observe the same thing. जसं एक सिरीजचा डेटा टाइप आहे, राईट. इथं तुम्हाला बघू शकता ओनली कॉलम मध्ये जे आपण लिहिले, सॉरी रो मध्ये हा डेटा आहे आणि त्या रो चे नंबर्स इथे आहेत. याचाच पुढचा डेटा टाइप आहे विच इज कॉल्ड डेटा फ्रेम. याच्यात काय होतं की 2 डायमेन्शनल डेटा क्रिएट होतो. 2 डायमेन्शन म्हणजे लेट अस सी व्हॉट इज 2 डायमेन्शनल. हे बघा, सेम लिस्ट मी इथे घेतली आहे कॉल्ड लिस्ट अंडरस्कोर 1 आणि मी इथं pandas pd which is nothing but a pandas dot data frame नावाचं फंक्शन वापरतोय. आधी आपण डॉट सिरीज नावाचं फंक्शन वापरायचं आणि मी सेम लिस्ट पास करतोय इथे आणि प्रिंट करतोय. सो कॅन एनीबडी टेल मी की याच्यात काय डिफरन्स आहे? म्हणजे इथे जो आउटपुट दिसतोय, ओके, हा आउटपुट ऑब्झर्व करा, प्लस इथे आउटपुट ऑब्झर्व करा जो की हा सिरीजचा आहे आउटपुट. दिस इज सिरीज. तर याच्यात काय डिफरन्स आहे कोणी सांगेल का? येस नम्रता, आर यू एबल टू स्पॉट द डिफरन्स? कळेल का तुम्हाला कळालं का डिफरन्स काय? सॉरी, विल यू एबल टू स्पॉट द डिफरन्स? नॉट आर यू बट इट्स अ विल. ओके, सो डिफरन्स हा झिरोच आहे, राईट. डिफरन्स इज दिस झिरो. कॉलम नंबर तुम्हाला वर जनरेट झालेला दिसतोय 0 which is not here. Why? Because series is a one dimensional. One dimensional means you can write in one list.
But pandas is a multi-dimensional, as in two-dimensional. Means you have a rows and columns. हे rows असतील and हे columns असतील तुमचे वेगवेगळे. These are called columns. These are called rows. So accordingly rows and columns असतील त्यामुळे तुम्हाला हा two-dimensional data दिसतोय. आता माझ्याकडे एकच लिस्ट आहे इथे जर लिस्ट विदिन द लिस्ट और इफ आय हॅड टू डायमेन्शनल डेटा म्हणजे लिस्ट आणि मग लिस्ट आणि परत इथे एंड परत इथे एंड राईट जर असं मल्टिपल लिस्ट विदिन द लिस्ट असते विच इज अरे मध्ये टू डायमेन्शनल डेटा कसा बनवायचा आपण बघा तो डेटा यू कॅन पास इट ऑन हिअर राईट तर तुम्हाला सेम आउटपुट मिळेल याचा टाईप बघून घ्या एकदा डेटा फ्रेमचा df इज इक्वल टू data frame dot pandas dot core dot frame dot data frame हे त्याचा टाइप आहे this is a type of data frame so let's take how we can create a data frame एक तर लिस्ट पासून बनवू शकतो then list within the list is a two dimensional data right तर त्यापासून पण आपण बनवू शकतो df2 is equal to data frame आणि list2 जर एक्झिक्यूट केलं तर तुम्हाला कळेल टू डायमेन्शनल आहे हे बघा हा पहिला रो आहे हा दुसरा रो आहे आणि हा पहिला कॉलम पहिला दुसरा राईट असं हे बघा तुम्हाला कळेल फर्स्ट सेकंड हा पूर्ण अरेंज झालेला आहे ऑटोमॅटिकली वाय बिकॉज दिस इज अ टू डायमेन्शनल डेटा हा अरेंज झालेला आहे ओके क्लिअर then there are multiple using a dictionary also I can create a data frame not only list तर त्याचंच एक्झाम्पल आहे माय डिक्ट और माय डिक्शनरी कॉलम 1 मध्ये काय घेतले मी सिरीज घेतले कॉलम 2 मध्ये काय घेतले सिरीज घेतले परत सिरीज 5 and 6 इथे जे लिहिले ते and then data frame 3 is equal to pd dot data frame data frame मध्ये आपण काय पास करतो माय डिक्शनरी राईट म्हणजे डिक्शनरी पासून आणि इफ आय एक्झिक्यूट हे तुम्हाला दिसतील हे बघा डिक्शनरी पासून मी टू डायमेन्शनल टेबल क्रिएट केला कॉलमचं नाव हे की आहे माझ्या राईट आणि रो आर माय इंडेक्सेस जे इंडेक्स होते त्याच्या अकॉर्डिंगली माझ्या रोज क्रिएट झालेत राईट हे बघा तुम्ही इथे बघू शकता हे सगळा डेटा इथे जनरेट 10 20 6 7 जो भी है इधर आउटपुट आहे आणि हे दुसरा डेटा आणि जिथे जिथे डेटा नाही तिथे एनी व्हॅल्यूज आलेले आहेत right this is how you can create a data frame using list using series using dictionary right and actually हे जे आपण data type बघत आहे in real world nobody hardly you will create any data frame using list tuple and dictionary what is the very common ways or the most common ways to read any file whichever file you have to read that file using pandas तर एक एक्झाम्पल आपण बघू शकतो pandas pd dot read csv रीड सीएसव्ही काय करतं जर सीएसव्ही म्हणजे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू एक सीएसव्ही ची फाईल आहे आपल्याकडे ती फाईल आपण रीड करू शकतो डायरेक्ट pandas मध्ये राईट सो दिस इज हाऊ यू कॅन डू इट ओके हाय हर्षवर्धन सॉरी कळत नाही ते आय डोंट गेट अ पिंग बट ठीक आहे ओके हाय हर्षवर्धन तुम्ही दोन्ही क्लास करताय का एसक्यूएल प्लस पायथन येस सर दोन्ही क्लास करतो ओके ओके डीए 8 आहे ना तुमचं म्हणून विचारलं हो सर D8 ला आहे हा हा मी जॉईनिंग होताना सरांना विचारलं होतं दोन्ही क्लासेस जॉईन करायचे ओके ओके ठीक आहे चालेल नॉट एन इश्यू आपण पांडाच डेटा फ्रेम बघतोय आता वी स्टार्टेड ॲट अराउंड 9 o'clock तर 9:22 झाले है ना राहिलेलं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता रेकॉर्डिंग वगैरे ओके सर ठीक रेकॉर्डिंग व्हिडिओज मध्ये काही इश्यू येतोय का नॉइज वगैरे एक्सटर्नल नॉइज असं काय आहे का नाही एक्सटर्नल नाही काय व्यवस्थित क्लिअर ओके ओके ठीक आहे चालेल थँक्यू
So थँक्यू. we'll start with just to recap, we are learning data frame. आधी आपण सिरीज बघितलं आणि सिरीज कंबाईन करून आपण डेटा फ्रेम कडे जातोय कारण आपल्याला टेबल मध्ये जो डेटा है अल्टीमेट एम जो अपना है वो मत भूलिए जो फाइल हमने दिखाया था जस्ट टू गिव एन एग्जांपल यस एक एक्सेल फाईल होती आपल्याकडे ते फाईल डेटा आपल्याला पायथन मध्ये लोड करायचा होता राईट ऑब्जेक्टिव्ह कारण मोस्टली कंपनीमध्ये इन रिअल लाईफ यू विल गेट इधर फाइल्स नाही तर डायरेक्ट सर्व्हरचे क्रेडेन्शियल्स मिळतील जे की तुम्ही यूज करू शकता सो दिस फाईल और हे पूर्ण टेबल मला आहे तसा पायथन मध्ये लोड करायचा होता राईट तर हे कसं लोड करायचं दॅट आय कॅन डू इट युझिंग pandas the one of the method is pd.read.csv कारण ही CSV फाईल आहे म्हणून जर एक्सेल फाईल असती तर आय विल वुड रीड एक्सेल असं लिहिलं असतं राईट तर हे सगळे ऑप्शन तुम्ही इथून बघू शकता सजस pd डॉट रीड असं केलं आणि टॅब प्रेस केलं तर तुम्हाला रीड चे सगळे फंक्शन्स दिसतात इथे हे बघा रीड फ्रॉम क्लिपबोर्ड म्हणजे कंट्रोल सी जेव्हा करता तेव्हा डेटा तुमचा क्लिपबोर्ड मध्ये जातो राईट मग नंतर रीड सीएसव्ही आहे रीड एक्सेल आहे रीड फेदर फाईल हे वेगवेगळ्या टाईपचे फाईल तुम्ही रीड करू शकता यू कॅन रीड ऑल द टाइप्स ऑफ द फाईल सी यू कॅन सी एसक्यूएल चे फाईल पण तुम्ही रीड करू शकता यू कॅन रीड एसक्यूएल रीड एसपीएसएस रीड पिकल रीड एसक्यूएल क्वेरी read XML. So all these options you can use. How to access this? टैब प्रेस करने के बाद आपको ये सारे ऑप्शंस दिखेंगे राइट pd डॉट रीड csv pd डॉट टैब ओके सो व्हाट वी आर गोइंग टू स्टडी इज कोविड नावाचं एक फाईल आहे कोविड डे वाईज टू csv हे फाईल मला पायथन मध्ये लोड करायचं हाऊ आय कॅन डू आय कॅन यूज pd डॉट रीड csv ही फाईल कुठे ठेवली आहे आय हॅव केप्ट इट इन माय फोल्डर जिथं हा जुपिटर नोटबुकची फाईल आहे त्याच सेम फोल्डर मध्ये हे फाईल ठेवायला लागते ओके त्यामुळे यू कॅन रीड दोज फाइल्स राईट इफ नॉट पॉसिबल तुम्हाला फाईल पाथ कॉपी करायला लागतं फाईल म्हणजे होम टॅब आहे आपल्याकडे ही फाईल तुम्हाला रीड करायची आहे तर तुम्ही काय करू शकता राईट क्लिक कॉपी पाथ इथे ऑप्शन दिसतं कॉपी पाथ हा पूर्ण कॉपी पाथ करायचा आणि तिथे जाऊन पेस्ट करायचा इथे कॉपी पाथ क्लिक आणि इथे तुम्ही पेस्ट करू शकता दिस इज नथिंग बट अ फाईल पाथ ओके याला टेक्स्ट मध्ये पास करायला लागतं जसं हे बघा लाईक दिस यू कॅन पास द फाईल तर आता ही फाईल ओपन करू आपण कोविड डॉलर वगैरे दिस वन ओके तर ही फाईल आपण रीड करतोय कोविड $$day_wise2 CSV right so if I load this file here and execute covid_df अशा डेटा फ्रेम मध्ये मी लोड करत आहे ती फाईल एक्झिक्यूट करून तुम्ही इथे प्रिंट करू शकता और मे बी आई कैन प्रिंट इट हियर कोविड डीएफ हे तुम्ही बघू शकता सी तो पूर्ण एक्सेल का जो डेटा है मला पाइथन मध्ये मिळाला है मतलब जो एक्सेल का जो फाइल है वो एक्सेल के फाइल को मैंने पाइथन में लोड किया है पूरा डेटा by using pandas right so I can check a type of this covid df ये देखिए you can see frame data frame है right इस कोड और पाइथन का नाम so this is how you can do it then there are few things such as different between file म्हणजे फाईल पाथ वेगळीकडे असेल तर what you can do you can provide a complete path इथे बघा हे पूर्ण जी ड्राईव्ह आता माझ्या कम्प्युटरच्या जी ड्राईव्ह मध्ये ही फाईल आहे त्यामुळे आय हॅव प्रोव्हाइडेड अ लार्जर फाईल पूर्ण फाईल पाथ दिलाय आणि हे स्मॉल आर इज बिकॉज ऑफ रो और रॉ स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करतो म्हणजे हे जे स्पेस आहेत ना हे स्पेसला वगैरे ते इग्नोर करते म्हणून आय शुड यूज अ आर
I should follow R as a start. So once I load that file, COVID df2 data frame 2 मध्ये I'm loading that file. You can execute here. हे बघा, आता त्यात आहे रोल नंबर, सेक्शन, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, राईट. जिथं जिथं डेटा होता सगळं तुम्हाला डेटा इथे लोड झालेला दिसतोय. दिस इज नथिंग बट एक्सेल. आणि जिथं जिथं ब्लँक आहे तिथं NA नॉट अ नंबर असं लिहिलेलं आलंय, राईट. NA nan नॉट अ नंबर. सो नेक्स्ट, जर एकदा लोड झालं तुम्हाला, यू कॅन इन्स्टॉल रीड एक्सेल नावाचा कमांड पण आहे. जर एक्सेल फाईल तुम्हाला लोड करायची असेल तर. पण हे काही लोकांना इश्यू होतो, म्हणजे एक्सेल जर पायथन जुनं व्हर्जन जर इन्स्टॉल केलं असेल कोणी तर त्यांना एरर येतोय. तर तो एरर येऊ नये म्हणून यू शुड इन्स्टॉल दिस पिप इन्स्टॉल ओपन पाय एक्सेल नावाचं एक लायब्ररी आहे. तर लायब्ररी इन्स्टॉल केली की तुम्हाला हा इश्यू नाही येणार. मोस्टली नवीन जे पायथन आहे त्याच्यात इश्यू नाही येत हा, कारण बाय डिफॉल्ट इन्स्टॉल केलेलं असतं. बट जुनं व्हर्जन कोणी वापरत असेल, इफ दे आर फेसिंग इश्यू वाईल एक्सेल फाईल लोड करताना, तर दे शुड फॉलो दिस, राईट. तर कोविड डेटा फ्रेम 3 pd डॉट रीड एक्सेल. एक्सेल फाईल आपण कसं रीड करायचं, सेम विल पास द फाईल पाथ हिअर अँड देन विल पुट R, कारण हे सगळे इग्नोर करायला स्पेशल कॅरेक्टर, अँड आय विल एक्झिक्यूट. ओके, जर हा फाईल पाथ आहे का, एरर काय येतोय, नो सच फाईल और डायरेक्टरी एक्झिस्ट. तर फाईल पाथ द्यायला लागेल. म्हणजे समजा आता व्हॉट आय कॅन डू इज, ओके, आय वॉन्ट टू ओपन दिस फाईल एक्झाम मार्क्स पिव्होट टेबल, राईट. तर इथे होम नावाचे पहिला टॅब असतो तुमचा. तर होम मध्ये कुठे आहे बघा, इथे एक्झाम मार्क्स पिव्होट, राईट क्लिक, कॉपी पाथ. इफ यू कॉपी यू कॅन पेस्ट इट इन दिस. म्हणजे पूर्ण स्ट्रिंग इथे तुम्ही पेस्ट करू शकता इथे, राईट. कॉपी. बाय द वे CSV आहे, डॉट CSV. आपल्याला एक्सेल फाईल पाहिजे. ऑल आर CSV CSV CSV. ओके, जस्ट अ सेकंड. एक्सेल फाईल कुठे आहे का बघतो मी. DA4 CSV CSV CSV. हा, माय एक्सेल, समथिंग रिलेटेड टू माय एक्सेल. ओके, माय एक्सेल फाईल आहे, हा, राईट. तर ही फाईल मी कॉपी करून माझ्या बेस डायरेक्टरी मध्ये टाकतो. इथे, अँड नाऊ आय कॅन रीड दिस कॉपी पाथ. इथून होम टॅब मधून तुम्ही पाथ कॉपी करू शकता. इथे रिलोड ऑप्शन आहे. इथे बघा, माय एक्सेल डॉट XLSX फाईल फॉर्मॅट डॉट CSV. इथून तुम्हाला फाईलचे फॉर्मॅट मिळतात. अकॉर्डिंगली यू नीड टू रीड दॅट. ओके, इथे राईट क्लिक, कॉपी पाथ, आणि हा पाथ तुम्ही इथे पास करू शकता इथे, अँड यू कॅन रीड अ एक्सेल. हे बघा, डायरेक्ट तुम्हाला ती एक्सेल फाईल रीड झालेली दिसेल, राईट. सो दीज आर डिफरंट मेथड्स, वेज यू कॅन रीड द फाइल्स. नॉट ओनली दिस, कंपनीमध्ये वगैरे झालं तर तुम्ही यू डायरेक्टली कनेक्ट टू SQL सर्व्हर, कारण डेटा खूप जास्त असतो. सो इन दॅट केस यू नीड टू यूज मल्टिपल लायब्ररीज, सच एज अल्केमी नावाची एक लायब्ररी आहे जे इन आवर कंपनी पीपल यूज. नॉट नेसेसरीली सगळेजण अल्केमी वापरतील, बट डिपेंड्स. तुमचं अमेझॉनचं सर्व्हर आहे, और गुगल GCP आहे, और सम डेटाब्रिक्सचा सर्व्हर आहे. डिपेंडिंग अपॉन द सर्व्हर कॉन्फिगरेशन तुम्हाला काही हे सगळे पूर्ण कॉन्फिगरेशन और सेटिंग दिले जातं फ्रॉम द कंपनी इटसेल्फ. तुम्हाला ते यू डोंट हॅव टू रीड, बट ओनली यू नीड टू कॉपी पेस्ट अँड एक्झिक्यूट दॅट कोड. जर एकदा हा कोड एक्झिक्यूट झाला तर यू कॅन डायरेक्टली क्रिएट टू युअर सर्व्हर. असं नाही की दरवेळी फक्त तुम्ही फाईल मधूनच डेटा फ्रेम बनवू शकता. यू कॅन यूज युअर सर्व्हर ॲज वेल टू क्रिएट अ डेटा फ्रेम. त्याचंच एक एक्झाम्पल आहे. ओके, हे बघा, SQL टेबल.
रीड एसक्यूएल टेबल, हे सगळे एसक्यूएल क्वेरी डायरेक्टली तुम्ही क्वेरी रन करू शकता. म्हणजे तुमच्याकडे डेटाबेस आहे, त्या डेटाबेस वरती तुम्हाला काही क्वेरी रन करायच्या. सो दॅट इज ऑल्सो पॉसिबल युजिंग क्वेरी. क्वेरी इज इक्वल टू सिलेक्ट कस्टमर नेम फ्रॉम ऑन, राईट. हे एसक्यूएल ज्यांचं ज्यांचं झालंय, इफ इट इज नॉट डन, तुम्हाला मग कळेल एसक्यूएल मध्ये काय असतं काय नाही, हाऊ टू राईट अ क्वेरी. पण हे एसक्यूएल ची क्वेरी आहे, ती क्वेरी रन करून आय कॅन गेट अ आउटपुट. ओके, df.to SQL, हे नेम, एक्झिस्ट, डेटाबेस नेम वगैरे हे कनेक्शन तुम्ही करू शकता, right? So data frame, how can I create? There are multiple ways I can create a data frame. First from list, dictionary, then from Excel file, then from SQL server directly, then from SQL query. Individual query I can run and I can get a रिझल्ट. क्लिअर सगळ्यांना की कसं आपण वेगवेगळ्या टाईपने डेटा फ्रेम बनवू शकतो? हर्षवर्धन, क्लिअर? हर्षवर्धन अँड नम्रता. येस सर. सो येस प्लीज सर. डू प्रॅक्टिस. एक्सेल फाईल वगैरे वापरून लोड करून बघा, तुम्हाला गेट अ फील ऑफ इट हाऊ डेटा फ्रेम. ओके ओके. So next, what we will see is we'll indexing and slicing. Obviously, first we create data type, then we do indexing and slicing. मग त्यानंतर mathematical logical operations आणि त्याच्यानंतर methods. So याच sequence मध्ये आपण शिकणार आहेत सगळे. Okay. So let's temp data or temp dictionary is equal to key and this is my value. Again, this is key and this is my value. So data frame is equal to pd dot data frame temp dictionary and data frame. So this is column 1, column 2. These are the indexes. डिक्शनरी पासून आपण बनवलं आणि डायरेक्टली याच्यावरती तुम्ही इंडिव्हिज्युअल इलेमेंट जर तुम्हाला काढायचं असेल, म्हणजे हे फक्त कॉलम 1 तुम्हाला आउटपुट मध्ये पाहिजे, व्हॉट आय कॅन डू, डेटा फ्रेमचं नाव, कारण हे माझ्या डेटा फ्रेमचं नाव आहे, आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आय कॅन पास अ इंडिव्हिज्युअल कॉलम. इंडिव्हिज्युअल ज्या ज्या कॉलमचं तुम्हाला पाहिजे ते रन करा. हे बघा तुम्हाला तेवढंच आउटपुट मध्ये दिसेल, 1 2 3 4 हेच होतं ना या टेबल मध्ये. अँड याचा टाइप एकदा चेक करा. दिस टाइप इज series. इसका type है series, right? Then data frame column 3 is equal to data frame column 1 plus column 2. You can execute this. तर डायरेक्टली तुम्ही दोन डेटा फ्रेम मध्ये कंबाईन करून तिसरं कॉलम जनरेट करू शकता. ओके, डायरेक्टली की ऍड करू शकता. सो डेटा फ्रेम कॉलम 3 कॉलम 1 मायनस कॉलम 2 मायनस करू शकता, म्हणजे या दोघांचं मायनस 1 मायनस 4 डायरेक्ट तुम्ही इथे -3 सगळे डायरेक्टली मायनस करू शकता. ओके, नॉट ओनली दिस, मल्टिप्लिकेशन वर्क होतं त्याच डिरेक्शन मध्ये, डिव्हिजन वर्क होतं इन द सेम वे, नॉट ओनली दिस, राईट? एक्झिक्यूट अ डेटा फ्रेम. दिस इज द डेटा फ्रेम. So then there is a logical operations. Logical म्हणजे ग्रेटर दॅन, लेस दॅन, राईट? आठवत आहे ना लॉजिकल ऑपरेशन्स? इथे बघा, देर इज अ लॉजिकल ऑपरेशन विच इज ग्रेटर दॅन 50. म्हणजे आपल्याला कम्पेअर करायचं आहे वेदर ऑल द नंबर्स in my series are greater than 50 or not. So I can do that. Execute. Clear? Then more example हे तुम्ही बघू शकता. Not only this, जसं आपण इंडेक्सिंग अँड स्लायसिंग बघितलं, देन लॉजिकल ऑपरेटर, मॅथमॅटिकल ऑपरेटर सेम आहे, म्हणजे लिस्ट मध्ये पण तेच आहे, टपल मध्ये पण तेच करतोय आपण, स्ट्रिंग मध्ये केलं, नंपायच्या अरे मध्ये ते केलं, सिरीज मध्ये पण तेच केलं. सेम वे मध्ये पांडाच्या डेटा फ्रेम मध्ये पण मॅथमॅटिकल ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, सगळे ऑपरेशन्स परफॉर्म होतात इन द सेम वे. तुम्ही रिवाइज करताना पण सेम मेथड मध्ये तुम्ही फॉलो करू शकता.
Okay. So next what we'll see some methods on the data frame. Methods म्हणजे functions. जसं string dot upper, string dot lower हे करतो right? तसं similarly data frame मध्ये काही functions आपण use करतो, which is by default we have to use. जसं maths Excel आपण सुरुवात केलं. Excel we started with data understanding, right? तर by using Python you can do data understanding as well. तर पायथन मधलं जे पांडास मॉड्यूल आहे ते वापरून तुम्ही डेटा अंडरस्टँडिंग करू शकता. तर हाऊ टू डू इट? सिम्पल. आधी डेटा फ्रेम बनवून घ्यायचा. pd डॉट रीड csv नी ती csv फाईल बनवून घ्यायची, राईट? देन वन्स दॅट डेटा फ्रेम इज created, you can use df.info. So what it does is it will give you the information about a data frame. म्हणजे त्या डेटा फ्रेमचं तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल, राईट? हे बघा याच्यात काय काय इन्फॉर्मेशन आहे. पहिले तर किती एंट्रीज आहेत. देर आर 248 लाईन आयडीज और रोज, राईट? रोज म्हणू शकतो आपण, रोज अँड कॉलम म्हणजे जेवढा डेटा आहे. अजून इथे बघू शकता हे लाईक दिस 248 हे सगळे जर डेटा आपण सिलेक्ट केला ना, हे 248 एंट्रीज आहेत. हे बघा 249 इथे दिसतंय कारण वर कॉलम आहे. फर्स्ट हा कॉलम आहे ना, त्यामुळे इथे एक एक्स्ट्रा दिसेल, बट ऍक्च्युअल डेटा किती आहे? 248, राईट? तेच डायरेक्ट पायथन इथे रीड केलंय कॉल 248 एंट्रीज. आणि 248 मधून हाऊ मेनी आर नॉन नल काउंट, म्हणजे नल किती नाहीत हे सांगते. याच्यात 248 नॉन नल म्हणजे सगळे व्हॅल्यू आहे. अगेन 248 नॉन नल, राईट? पण इथे बघा 135 नॉन नल, मग बाकीचे काय असणार? नल, राईट? If you calculate 248 minus 113, so all the remaining values are null. So this is what it says. Says 248 minus 113 enter. It's called 135 values null आहेत माझ्या, right? So there are 135 values which are null. Okay, I can directly do here only 113. याच्यात 0 और null value. null म्हणजे हे ब्लँक दिसतंय, these are the null values. हे null आहेत ना, इथे काहीच डेटा नाही आहे. 0 म्हणजे null नाही आहे. 0 has some mathematical significance. म्हणजे 0 is considered as 0, but null or nan, not a number. This is nothing but a blank. जिथं blank असतं तिथं nan असं लिहून येतं. So आपण बघणार आहे how it is. Let's for that we use a df.head. एक्झिक्यूट काय दिसतंय nan का? कारण तिथे null आहे म्हणून. ओके, there is one more function called describe. describe काय करतं तर statistical information तुम्हाला देतं. जसं df.info. info काय करतं? तुम्हाला किती रोज आहेत, किती कॉलम्स आहेत हे सांगतं. df.describe काय करतं तर किती नंबर ऑफ statistical information. Statistical information means mean, median, mode, count, standard deviation. हे बघा मॅक्स किती आहे, मीन किती आहे, सॉरी स्टँडर्ड डेव्हिएशन, एव्हरेज, MEN, मीन, काउंट किती आहे. प्रत्येक कॉलम्स मध्ये ते तुम्हाला सांगेल. ऍज अ न्यू टेस्ट मध्ये किती आहेत, न्यू डेथ्स मध्ये किती आहेत, न्यू केसेस मध्ये किती आहेत. सो ऑल दिस you will get it, right? Okay. So df.head,
हेड बाय डिफॉल्ट 5 तुम्हाला व्हॅल्यूज देतं, बट इफ यू वॉन्ट मोर तर df डॉट हेड मध्ये 15 लिहिलं तर सगळे पहिल्या 15 रोज तुम्हाला दिसतील. हे बघा 0 1 2 3 4 5 14 पर्यंत हे सगळे इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता. Not only this, df dot tail, then df dot tail 20, right? Tail last चे values. Tail is nothing but a शेपटी, right? इंग्लिश मधले म्हणजे meaning of a word, but इथं पायथन मध्ये it gives a last 5 rows by default. पण तुम्हाला लास्टचे 20 रोज बघायचे असतील तर what you can do, tail 20 म्हणजे टेलच्या 20 पास करू शकता. It will give you 20 लास्टचे 20 रोज तुम्हाला ते सांगेल. हे बघा, हा लास्टचा डेटा आहे ऍज इन म्हणजे पूर्ण एक्सेल फाईल मध्ये शेवटचे जे 20 आहेत हे सगळे इथून खालून 20 लाईन्स तो तुम्हाला प्रिंट करून देईल. इट्स कॉल्ड df डॉट टेल, राईट? देन df डॉट कॉलम्स. df इज नथिंग बट डेटा फ्रेम. म्हणजे आपण जो कोविडचा डेटा फ्रेम बनवलाय, इन दॅट डेटा फ्रेम यू कॅन यूज दिस फंक्शन df डॉट डेटा टाइप कॉलम टाइप शेप. df डॉट कॉलमने तुम्हाला काय मिळतील? सगळे कॉलम्स. डी टाइप्सने काय मिळतील? डेटा टाइप्स, राईट? शेपने काय मिळेल? रोज अँड कॉलम्स. किती रोज आहेत किती कॉलम्स आहेत हे तुम्हाला कळेल. आता समजा न्यू केसेस नावाचा एक कॉलम आहे, राईट? हे बघू शकता इथे न्यू केस वर गेलात, न्यू केस, हे बघा न्यू केसेस, राईट? सो या न्यू केस मध्ये टोटल किती व्हॅल्यू आहेत हे सम डायरेक्टली डॉट सम वापरून तुम्ही करू शकता. बाय द वे दिस इज सिरीज ओनली. डेटा फ्रेम डॉट कॉलमचं नाव टाकलं कारण प्रत्येक डेटा फ्रेम मधले प्रत्येक कॉलम हा सिरीज असतो. त्या सिरीजला कंबाईन करून तुम्ही डेटा फ्रेम बनवता. त्यामुळे जर सिरीज ऍक्सेस करायचं असेल तर df डॉट कॉलमचं नाव डॉट सम एवढं लिहिलं तर you will get a summation of all the information, right? Then type df dot new cases, pandas dot series dot series. These are the new series. Okay. इंडेक्सिंग अगेन सेम, जसं आपण वेगवेगळे फंक्शन्स असतात म्हणजे कोविड df डॉट इंडेक्स कुठे स्टार्ट होतो? 0 ला स्टार्ट होतो, 248 ला एंड होतो. देन सॉर्ट इंडेक्स, इंडेक्स सॉर्ट करू शकता तुम्ही म्हणजे हे नंबर सगळे सॉर्टिंग ऑर्डर मध्ये तुम्ही वगैरे लावू शकता. नॉट एन इश्यू. सॉर्ट इंडेक्स असेंडिंग आहे का डिसेंडिंग? ओके. तर in place, we'll see what is in place is equal to true. This is one of the important argument, but इथे नको शिकायला. You will get confused म्हणजे काय होतं नक्की. I will tell you the time. म्हणजे खाली आपल्याला बघायचं ते एका ठिकाणी म्हणून. There is a hope this is clear. जसं deep copy, shallow copy, that concept again is applicable in pandas as well. म्हणजे dot copy असं हे फंक्शन लिहिलं तर whatever copy I am creating, this is called a deep copy, right? म्हणजे चेंज नाही होणार, ओरिजिनल कॉपी आहे तशी राहील. जसं शॅलो कॉपी म्हणजे फक्त इक्वल टू असतं. df2 कोविड df2 is equal to कोविड df असं लिहिलं तर this becomes my shallow copy. म्हणजे copy, if I write only this, ह्याला म्हणतात shallow copy. shallow copy म्हणजे जर मी कोविड df चेंज केला तर df2 पण चेंज होतो. जनरली आपण कॉपी का बनवतो? टू मेक अ परमनंट, म्हणजे असं एक बॅकअप असण्यासाठी आपल्याकडे. पण जर तुमची ओरिजिनल कॉपी चेंज केल्यानंतर बॅकअप कॉपी चेंज होणार असेल तर व्हॉट इज द यूज, राईट? So that's why you should use a deep copy. Deep copies are nothing but dot copy here, copy functions, right?
So all those copy functions you can use. df.copy, I can copy that. मग त्या कॉपीचे हेड टेल तुम्ही चेंज करू शकता, नॉट एन इश्यू. नॉट ओनली दिस, जसं इंडेक्स मध्ये 0 1 2 3 आलेत राईट, तर डेटला मी इंडेक्स बनवू शकतो, और न्यू केसेस न्यू डेथ यांना पण मी इंडेक्स बनवू शकतो. सध्या सेट इंडेक्स नावाचं फंक्शन आहे, तर हे काय करतं, इट विल चेंज द इंडेक्स. हे बघा, इंडेक्स न्यू केसेस इंडेक्स मध्ये आले तुमच्या, 0 हे ते जिथे जिथे न्यू केसेस होते ते इंडेक्स मध्ये येत आहेत. अँड दॅट यू कॅन यूज टू ट्रॅक. आणि हे वाय वी डू दिस इज टू ऑप्टिमाइज अवर एसक्यूएल क्वेरीज. कारण जेव्हा तुम्ही एसक्यूएल शिकाल तेव्हा कळेल तुम्हाला की व्हॉट इज इंडेक्स आणि वाय वी शुड क्रिएट, म्हणजे कॉलमला काय इंडेक्स मध्ये कन्वर्ट करतो. कारण प्रत्येक क्वेरी इंडेक्स वाईज सर्च करत असते डेटा, तर ते डेटा सर्चिंग ऑपरेशन फास्ट होण्यासाठी वी क्रिएट इंडेक्स. ओके, नॉट ओनली दिस, वन्स द इंडेक्स इज देन सॉर्ट इंडेक्स नावाचं फंक्शन आहे. ऍक्सेस इज इक्वल टू 1 म्हणजे कॉलम वाईज सॉर्ट कर. आणि कसं सॉर्ट करायचं, असेंडिंग डिसेंडिंग हे आपण सांगू शकतो. असेंडिंग ट्रू असेल तर चढत्या क्रमाने डेटा सॉर्ट होईल, असेंडिंग फॉल्स असेल तर उतरता क्रम असेल. कॉमा इन प्लेस इज इक्वल टू ट्रू. ओके, तर इन प्लेस काय करतं, whenever you give this argument in place is equal to true, तर हे ओरिजिनल कॉपी म्हणजे ही जे आहे कोविड df डॉट चेंज्ड याला चेंज करते. जर इन प्लेस ट्रू तुम्ही लिहिलं नाही तर हे फक्त टेम्पररी चेंज होतात, म्हणजे या लाईन मध्येच फक्त चेंज होईल. ओके, ओरिजिनल चेंज नाही होणार. सो दॅट्स वाय गिविंग, म्हणजे तुम्हाला जर ओरिजिनल डेटा चेंज करायचा असेल तर इन प्लेस इज इक्वल टू ट्रू देणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर याच्याने डायरेक्टली तुम्हाला सॉर्ट झालेले दिसतील. हे बघा, 0, all these indexes will be sorted. Sort index access is equal to 1 1. If you can give this access is equal to 0, मग तुम्हाला रो वाईज सॉर्ट झालेले दिसतील. जसं -148,000 पॉझिटिव्ह, हे बघा 59,597 56,000 6000 दिस राईट, प्रत्येक रो सॉर्ट झालेलं दिसतं. ऍक्सेस सॉरी, ऍक्सेस इज इक्वल टू 0, कॉलम जो पहिला कॉलम आहे तो सॉर्ट झालेला दिसतोय. तसं ऍक्सेस इज इक्वल टू 1 केलं तर प्रत्येक रो सॉर्ट झालेला दिसेल तुम्हाला. देन देर आर सेम परत ऑप्शन्स आहेत काही, सेट इंडेक्स न्यू केसेस. आणि जर मला काढायचं असेल हे इंडेक्स आणि ओरिजिनल इंडेक्स ठेवायचं असेल तर ओके, आय हॅव डन 1 and 0, मे बी यू कॅन डू इट 1 हिअर. 1 चं एक्झाम्पल आहे, ऍक्सेस 1 आणि ऍक्सेस 2 हाऊ इट चेंजेस. तर मला इंडेक्स काढायचे असतील तर आय हॅव अ फंक्शन कॉल्ड रिसेट इंडेक्स. डेटा फ्रेम डॉट रिसेट इंडेक्स, इंडेक्स रिसेट तुम्ही करू शकता. So application of index is in whenever you want to do a searching operation किंवा SQL च्या query run करायच्या आहेत तुमच्या database वरती, that time people use index. आणि इंडेक्स कसं चेक करायचं, डॉट इंडेक्स, डेटा फ्रेम डॉट इंडेक्स असं लिहिलं की तुम्ही काय इंडेक्स आहे हे सर्च करू शकता. सॉर्ट व्हॅल्यूज, देर इज अ फंक्शन कॉल्ड सॉर्ट व्हॅल्यूज, तर ते व्हॅल्यूज सॉर्ट करतात. जे आपण व्हॉट एव्हर द नेम ऑफ दॅट फंक्शन इज ते फंक्शन तुम्हाला देईल. म्हणजे डीएफ डॉट सॉर्ट, डीएफ डॉट कॉलम्स तर कॉलम्स मिळतील, डीएफ डॉट सॉर्ट तर सॉर्टिंग होऊन जाईल, डीएफ डॉट सॉर्ट व्हॅल्यूज तर सॉर्ट व्हॅल्यूज होतील, डीएफ डॉट मिन तर मिनिमम मिळेल, डीएफ डॉट मॅक्स मॅक्सिमम मिळेल, डीएफ डॉट इंडेक्स इंडेक्स मिळेल. सो जे तुम्ही नावं देता प्रत्येक ह्याला, म्हणजे प्रत्येक व्हॉट एव्हर द नेम्स आर देअर, so all those names can be used as a function in data frame. Clear? So sort values, print. So all the values has been sorted. आता nothing but
स्लाइस डेटा फ्रेम आपण जसं इंडेक्सिंग आणि स्लाइसिंग बघितलंय, सेम तुम्ही स्लाइस करू शकता. म्हणजे डिक्शनरी और कोविडचा एक डेटा फ्रेम आहे, कोविड डीएफ जो आपण बघितलाय, त्याला इन बिटवीन कट करायचं म्हणजे एवढंच. जसं आपण लिस्ट मध्ये प्रत्येक इलेमेंट कट करायचो, ऍज इन इफ यू दिस लिस्ट 10 20 30 असे काही लिस्ट असेल आणि या लिस्ट मधलं फक्त एक इलेमेंट काढायचा असेल किंवा असं काही कट करायचं असेल इन बिटवीन, तर त्याला स्लाइसिंग म्हणतो. सेम वे स्लाइसिंग इथे वर्क होते. कसं? OETF आणि न्यू केसेस, यू कॅन यूज दॅट. नॉट ओनली दिस, यू कॅन यूज 246 म्हणजे इंडेक्सचा नंबर तुम्ही डायरेक्ट वापरू शकता. म्हणजे तुम्हाला 245 ची लाईन पाहिजे तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता कोविड डीएफ न्यू केसेस कारण न्यू केस पाहिजे म्हणून 246. याच्याने न्यू केस ऍट 246 लाईन आयटम तुम्हाला मिळेल. हे बघा व्हॅल्यू 78. जस्ट अन एक्झाम्पल, तुम्ही डायरेक्टली पण फाइंड आउट करू शकता, नॉट अन इश्यू. ओके. और काही फंक्शन्स आहेत जे सेम काम करतात, जसं इंडेक्सिंग अँड स्लाइसिंग काम करतं, असे काही फंक्शन्स आहेत ते पण तुम्ही वापरू शकता. वन ऑफ सच फंक्शन इज कॉल्ड ऍट. म्हणजे df ऍट डेटा फ्रेम ऍट फोर्थ रो आणि कॉलम पास करा, तुम्हाला ती व्हॅल्यू मिळेल. फोर्थ रो मध्ये आणि न्यू केसेस काय आहे हे तुम्हाला फाइंड आउट. हे बघा फोर्थ रो आहे आणि न्यू केसेस इज 0,0, तर हे तुम्ही इथे तुम्हाला आउटपुट मध्ये दिसते, राईट? So that option is available to you. Then add 246 8.0. Then df add सेम म्हणजे त्याचा टाइप एकदा बघू शकता तुम्ही. टाइप numpy डॉट फ्लोट आहे कारण तुम्हाला एक नंबर फ्लोट मध्ये मिळतं, राईट? आणि हे numpyच आहे. इवन दो तुम्ही कोविड डीएफ काय डेटा फ्रेम कशाने बनवलाय? पांडाजने, राईट? पण तुम्हाला आउटपुट मध्ये काय येतंय? numpy. सो दॅट्स व्हॉट. म्हणजे जर तुम्ही जो डेटा फ्रेम बघता इथे, दिस डेटा फ्रेम, या डेटा फ्रेमचं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूज नंपायच्या आहेत. ओके. हा जो बॉक्स आहे तो नंपाय आहे, हा नंपाय आहे, नंपाय. आणि हा पूर्ण काय सिरीज आहे, म्हणजे एक कॉलम काय सिरीज आहे एस. आणि असे सगळे कॉलम आणि नंपाय मिळून काय तयार होतं? डेटा फ्रेम. दिस इज नथिंग बट अ डेटा फ्रेम. हा डीएफ तयार होतो तुमचा. ओके. सो दॅट्स वाय लर्निंग नंपाय, लर्निंग सिरीज इज इम्पॉर्टंट टू यूज अ डेटा फ्रेम. कारण डेटा फ्रेमचा बेसच नंपाय पासून बनतो. So this is how you can use NaN व्हॅल्यूज. कारण नॅन व्हॅल्यूज तुम्हाला काढायचे असतील किंवा व्हॅलिड नॅन व्हॅल्यू काढायचं असेल तर एक फंक्शन आहे कॉल्ड फर्स्ट व्हॅलिड इंडेक्स. तर हे यूज केलं तर यू विल गिव्ह अ फर्स्ट व्हॅलिड इंडेक्स म्हणजे 111. म्हणजे इफ यू रन, हे सगळे ब्लँक आहेत तुमचे, तुम्हाला फाइंड आउट करायचं की सगळ्यात पहिल्या कुठून स्टार्ट झालं, म्हणजे हा व्हॅल्यू फाइंड आउट करायचा आहे. तर त्याच्यासाठी फंक्शन आहे फर्स्ट व्हॅलिड इंडेक्स. आय नो थोडं फंक्शन, खूप सारे फंक्शन्स आहेत, बट आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड की पॉसिबल कॉम्बिनेशन्स. म्हणजे उद्या जाऊन तुम्हाला जर काही लागलं तर तुम्ही डायरेक्टली गुगल करून फाइंड आउट करू शकता. बट अल्टिमेटली तुम्हाला यूज करता आलं पाहिजे आणि तुम्हाला काय आहे हे माहित पाहिजे, राईट? इफ यू डोंट नो द रेसिपी, काही बनवायचं तुम्हाला आणि ते माहितच नाही आहे वेदर इट इज पॉसिबल ऑर नॉट, तर तुम्हाला बनवणं इज डिफिकल्ट, राईट? म्हणजे यू कॅन गुगल इट, गुगल मध्ये तुम्ही बघू शकता आणि तुम्ही तयार करू शकता. सिमिलरली इफ यू नो की काय काय पॉसिबल आहे, देन यू कॅन गुगल or you can use any other tools and get your work done. म्हणजे शिकण्यात वेळ नाही जाणार तुमचा. ओके. सिमिलर जसं ऍट नावाचं फंक्शन आहे तसं लॉक नावाचं पण फंक्शन आहे. ते काय करतं? सेम म्हणजे लोकेशन घेतं, फ्रॉम 243 टू 245 हे तुम्ही पास करू शकता. जसं इंडेक्सिंग अँड स्लाइसिंग होतं सेम, 108 टू 113
हे सगळे दोन्ही फंक्शन्स तुम्ही प्रिंट करू शकता df डॉट न्यू. हे बघा 108 ते 113 एवढंच तुम्ही कट करून बघू शकता. सिमिलरली फक्त 108 मध्ये काय आहे किंवा 111111 मध्ये काय आहे, तर आय लॉग नावाचं फंक्शन जे इंडेक्स वरून तुम्हाला लोकेशन फाइंड आउट करू शकते. जसं ऍट पण काय करतं, तुम्हाला रो आणि कॉलम द्यायला लागतं, पण फक्त इंडेक्स माहिती आहे तुम्हाला, म्हणजे फक्त रोचा नंबर माहिती आहे, त्या केसमध्ये आय लॉग नावाचं फंक्शन तुम्ही वापरू शकता. आय लॉग करतं त्या लोकेशन मध्ये काय काय व्हॅल्यूज आहेत ते तुम्हाला एक्सट्रॅक्ट करून देतं. ओके, क्लिअर. लॉग, आय लॉग नथिंग बट रोज अँड कॉलमचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे तुम्हाला रो अँड कॉलम माहित असेल तर तुम्ही ऍट वापरा. तुम्हाला इंडेक्सेस माहित असतील रो अँड कॉलमचे तर तुम्ही आय लॉग वापरा किंवा लॉग वापरा. सो डिपेंड्स, म्हणजे व्हॉट यू नो इन्फॉर्मेशन ते तुम्ही वापरू शकता इथे. ओके. सो लोकेशन, रो म्हणजे रो पाहिजे 110 ते 113 आणि कॉलम कुठून कुठं, फ्रॉम न्यू केसेस टू न्यू टेस्ट, हे कॉलम पाहिजे आम्हाला, तर तुम्ही लॉग फंक्शन वापरू शकता. तसे इंडेक्सिंग अँड स्लायसिंग करायचेच काही मेथड्स आहेत, फक्त वेगवेगळे फंक्शन वापरून वेगवेगळे मेथड्स वापरून तुम्ही ते फॉलो करू शकता. ओके, म्हणजे जर रो माहित असेल किंवा कॉलम माहित असेल, पर्टिक्युलर ऑर्डर तुम्हाला माहित असेल तर ते तुम्ही करू शकता. स्टार्ट एंड -1 अँड स्टेप जसं लिस्ट मध्ये आपण करायचो तसंच लॉग मध्ये पण तुम्ही करू शकता. आय लॉग इथून ते इथं आणि these are 3 columns. So same application is the same. You can use multiple ways. Then there is one more function called sample. Sample काय करतं, रॅन्डमली कोणतेही 2 रोज तुम्हाला फाइंड आउट करतं. यावेळी 1, 2, 4 आणि 41 नावाचे रोज फाइंड आउट त्याने केलेले आहेत. इथं 104 आणि 112 कोणतेही रॅन्डमली 2 रोज तो फाइंड आउट करतो. दॅट्स कॉल्ड अ सॅम्पल ऑर सॅम्पलिंग. हे कशासाठी वापरतात, तर जनरली तुम्हाला बघायचं आहे की डेटा कसा आहे काय आहे, त्यामुळे रॅन्डमली काही 10 रोज 10 कॉलम हे सगळे तुम्ही चूज करू शकता युजिंग अ सॅम्पल. ओके, मोस्टली जर तुम्हाला अनालाइज करायचं असेल क्विक आपल्या डेटामध्ये काय आहे, तर सॅम्पल फंक्शन 2-3 वेळा रन करून बघा, तुम्हाला वेगवेगळे सॅम्पल मध्ये आयडिया येऊन जाईल काय आहे काय नाही आहे, वेदर व्हॉट इज द रेंज, नॉट रेंज. ओके. क्रिएटिंग अ डेटा फ्रेम, तुम्ही मल्टिपल डेटा फ्रेम पण क्रिएट करू शकता. वी हॅव सीन, म्हणजे रॅन्डमली 2 कॉलम तुम्ही जॉईन करू शकता. तर दॅट इज ऑल्सो पॉसिबल युजिंग अ लिस्ट. डेट आणि न्यू केसेस हे दोघांचंच मी एक डेटा फ्रेम बनवलं, एवढंच. डेट आणि न्यू केसेस किंवा डीप कॉपी, शॅलो कॉपी, कॉपी नावाचं फंक्शन आहे, बट जेच आपण आधी शिकलेलो आहे, डॉट कॉपी, नॉट कॉपी, डीप, शॅलो आणि एका चेंज केलं की दुसऱ्यात चेंज होतंय की नाही हेच बघितलंय आपण. म्हणजे इथं कोविड डीएफ डॉट कॉपी केलं की कोविड ओरिजिनल कॉपी चेंज नाही होणार, फक्त बॅकअप कॉपी चेंज होते. तर दॅट वी हॅव ऑलरेडी सीन, म्हणजे इन डिटेल आपण लिस्ट मध्ये शिकलोय की एक ओरिजिनल कॉपी आणि एक बॅकअप कॉपी अशा 2 लिस्ट आपण घेतल्या होत्या. तर ओरिजिनल कॉपी मध्ये आपण चेंजेस केले, बॅकअप कॉपी मध्ये चेंजेस ते झाले. वाय, बिकॉज वी यूज ओनली इक्वल टू ऑपरेटर. पण इफ यू यूज डॉट कॉपी फंक्शन जे की इथे वापरलंय, तर इवन दो तुम्ही ओरिजिनल कॉपी मध्ये चेंज कराल, बॅकअप कॉपी चेंज नाही होणार. सो दॅट इज कॉल्ड अ डीप कॉपी अँड शॅलो कॉपी. क्लिअर. तर इन अ समरी सांगायचं झालं तर छोटे छोटे आपण हे फंक्शन सगळे यूज केलेत, ऍट, लॉग, कॉपी, टेल, हेड, डिस्क्राइब, इन्फो. हे इन जनरल तुम्ही मोस्ट ऑफ द टाइम्स हे सगळे फंक्शन्स तुम्ही यूज करता. दॅट्स हाऊ इट वर्क्स. बट दॅट्स वाय आपण एकदा हे फुल कम्प्लीट करून घेतलं. लॉजिकल ऑपरेटर आणि ते सगळे सेव्ह करू शकता तुम्ही. coedf.new cases greater than 1000, right?
त्याच न्यू केसेसला कोविड मध्ये सेम पास केलं तर जे ट्रू अँड फॉल्स होतं बुलियन मास्किंग अनमास्किंग आपण ऑलरेडी बघितलंय ते तुम्ही ट्रान्सफर करू शकता इथे अजून चेंज करू शकता. एक नवीन डेटा फ्रेम बनवू शकता त्यापासून. बुलियन जिथं जिथं ट्रू व्हॅल्यू आले तेवढंच तुम्हाला इथे दिसेल, बाकीचं हाईड होऊन जाईल. ओके. Shape rows and columns. Okay. Mostly in the same function आपण शिकत आहे रिपिटेटिव्हली तेच, म्हणजे ऍज इन मॅथमॅटिकल लॉजिकल ऑपरेटर झाले किंवा त्याच्यानंतर बुलियन मास्किंग झालं, देन फंक्शन मध्ये इन्फो, डिस्क्राईब, इंडेक्सिंग, स्लायसिंग. पण इथे स्लायसिंग आणि इंडेक्सिंगचे मेथड्स थोडे वेगळे आहेत, सच एज ऍट, लॉग, आयलॉग. हे वेगवेगळे आपण फंक्शन्स वापरतो. देन मॅथमॅटिकल लॉजिकल जो बुलियन मध्ये आउटपुट यायचं त्याला कन्वर्ट करतो बुलियन मास्किंग. बुलियन मास्किंग अँड अनमास्किंग हे नंपाय मध्ये आपण बघितलं कसं अनमास्क करायचं. सेम जे तुम्हाला बुलियन मध्ये आउटपुट आले त्याला तुम्ही सेम सिरीज, अरे किंवा पांडासच्या डेटा फ्रेम मध्ये पास करा, तुम्हाला ट्रू व्हॅल्यूज मिळतील सगळ्या. ओके, क्लिअर. ओके. So next is one simple case, I'm working with the dates and all. So if you allow me, maybe we can, कारण हे थोडं नवीन टॉपिक येत आहे, म्हणजे डेट्स रिलेटेड आपण हँडल करतोय अँड देन त्यानंतर null values and all. A lot to learn actually. So ठीक है. Just give me a calendar कुठे आहे इथे. हा, सो उद्यापर्यंत आपल्याला वी कॅन एंड नंपाय, म्हणजे सॉरी पांडाज आपण संपू शकतो अँड देन देर इज अ मॅटप्लॉटलिब आणि सीबॉर्न एवढं राहतंय, राईट. सो दॅट विल कव्हर इट ऑन 13 आणि 14 ला ऑब्विसली सुट्टी असेल. 15 ला मे बी वी कॅन सी वन मोर लायब्ररी कॉल्ड ब्युटिफुल सूप. चालेल. सो उद्या थोडं आपण एक्सटेंडेड लेक्चर घेऊयात. उद्या 8:30 ला वगैरे तुम्हाला कनेक्ट केलं तर चालेल का? नम्रता, हर्षवर्धन. ओके, नम्रता हॅज लेफ्ट. येस सर, चालेल. ओके, कारण थोडं आपल्याला मला मध्येच टॉपिक चालू करून ते थांबवलं हे करूया. ओके, उद्या 8:30 ला कनेक्ट करू, म्हणजे सो दॅट वी कॅन एक्सटेंड 8:30 सो थँक्यू. थँक्यू हर्षवर्धन. थँक्यू सर. ओके.